नमस्कार मित्रहो, प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सागर हा इंदिराच्या गळ्यात पडून रडत असतो। तर इंदिरा ही सागरला समजावत असते, तर मुक्ता ही सईला बघत असते। तर सई म्हणते की मी आता खेळायला जाते। तर मुक्ता म्हणते की सई तू कुठेही जाऊ नको, तुझ्याशिवाय मला करमत नाही, तू मुक्ताला सोडून जाऊ नको। तर तिचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो। मुक्ता ही घाबरलेली असते, त्यामुळे ती सईला तिच्यापासून लांब जाऊ देत नाही। तर घरातली सगळी मंडळी ही मुक्ताकडे बघत असतात। तर तेवढ्यात स्वाती येते आणि मुक्ता तू काळजी करू नको, ती फक्त खेळायला चालली आहे असं ती म्हणते। तर सई तेवढ्यात खेळायला निघून जाते आणि मुक्ता ही लकीला तिच्या मागे पाठवते। ती खूप घाबरलेली असते आणि अस्वस्थ असते। तर सागर हे ऐकतो, मुक्ताला समजावण्याचा प्रयत्न करतो। तो सांगतो की मुक्ता, मी सईला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, त्या सावनीने मला फसवलं आहे, तू माझं ऐक। तर मुक्ता म्हणते की मी काय ऐकू, मला सईशिवाय राहवत नाही, आई नसली की मुलं अनाथ होतात आणि मुलं नसली की आई पोरकी होते असं ती म्हणत रडत असते। मी नाही जगू शकत सईशिवाय, उद्या ती सावनी येईल आणि माझ्या सईला घेऊन जाईल, हे मी कसं सहन करू, तू काही कर आणि सईला वाचव। आणि ती रडत रडत सागरला मिठी मारते। तर इकडे सावनी आणि तिच्या वकील इकडे सईला ताब्यात घेण्यासाठी प्लॅन बनवत असतात आणि सावनी म्हणते की आता मुक्ताला कळेल सावनी काय चीज आहे ते, उद्या मुक्ता जेव्हा सईला माझ्याकडे सोपवेल तेव्हा तिला समजेल, पाण्यातून जेव्हा मासा बाहेर पडतो तशी ती तरफडेल असं ती म्हणत असते। तर तेवढ्यात सावनीचा भाऊ मागून येतो आणि सावनीची सर्व गोष्टी तो ऐकतो आणि म्हणतो की तुला लाज नाही वाटत का, एका आईला तू तिच्या मुलीपासून वेगळी करते, अशी कशी बाई आहे तू। हे ऐकून सावनीला खूप राग येतो आणि ती वकिलाला जाताना दरवाजा लावून जा असं सांगते आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचा बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।